हाय फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर चला, मी आज दाखवणार आहे तुम्हाला बारामतीमध्ये आलेली तुकाराम महाराजाची पालखी. तर तुम्ही समोरच बघू शकता, हे आहे बारामतीमधला देशमुख चौक. आणि देशमुख चौकामध्ये हे बघा, बचत गटांच्या लेडीज आहेत, सेम साड्या घातल्यात आणि टाळ मृदुंग ह्याच्यामध्ये तालामध्ये डान्स करत आहेत, म्हणजे अभंग म्हणत आहेत. तर बघा, देशमुख चौक तुम्हाला दिसत असेल आणि इथं मोठी गर्दी होती आणि खूप छान पद्धतीनं इथं स्वागत करतात पालखीचं. तर मी बघा हे असं हे करून आलेले आहे गडबडीत. म्हणलं चला, आपल्याला पण पालखीत पंढरपूरला तर जायला होत नाही, तर आपण ह्या पालखीमध्ये तरी इथनं चालत जावं मेन बारामतीमध्ये पर्यंत, जिथं की मुक्काम होणार आहे ह्या पालखीचा, त्या ठिकाणी देशमुख चौकापासून. तर बघा, खूप उत्साही दिसतात हा पंढरपूरला जाण्यासाठी. थोडंफार करतात पाणी पिण्यासाठी, पण इथनं सुरुवात आहे. पुढे गेल्यावर इतक्या सोयी सुविधा केलेल्या आहेत दादांनी ना, एक नंबरच. आणि हिमालय पर्वतातून सुद्धा, म्हणजे देशातले, आपल्या तर देशातले पण दुसऱ्या देशातले पण भक्त इथं आलेले आहेत. हो का, हे महाराज गेलेले हिमालय पर्वतातून आलेले आहेत, केसांचे जटा आहेत त्यांच्या. आणि बघा, कुणाच्या तरी चेहऱ्यावर असं जाणवतं का बाबा ही थकले, थकवा कुठल्याच भक्तांच्या चेहऱ्यावरती थकवा जाणवत नाहीये. आणि पोलीस प्रोडक्शन तर हे तुम्ही समोर बघू शकता, इतकं त्यांना तर त्रास होतो. खूप लोकांना आवरावं लागतं, त्यांची खूप मेहनत लागती अशा कार्यक्रमात. कुठल्याही याच्यामध्ये म्हणलं की त्यांना खरंच लय परिश्रम करावा लागतो. आणि हे बघा, चाललेत वर तुळशी वृंदावन डोक्यावरती घेऊन. आणि नशीब आज पाऊस नाही, सकाळून आला होता पाऊस. गेल्या वर्षी पण मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवला होता पालखीचा, त्यावेळेला खूप भरपूर पाऊस होता. ह्या वर्षी पाऊस नाहीये, कमी प्रमाण झालंय, म्हणजे सकाळी पडून गेलाय बारामतीमध्ये. आणि हे बघा, भक्त हा छोटा वारकरी खूप छान सजवलाय यांनी, याच्या डोक्यावरचा टोप काढलाय आणि सुंदर प्रकारे ह्याला एकदम जसं काही ते अभंग तुकाराम महाराजच आहेत असं ह्याचं हे केलेलं आहे शूटिंग. तर तुम्ही बघू शकता, जवळजवळ आता पालखी आपल्या जवळ येलेली आहे. आणि खरंच बारामतीमध्ये चौकात मोठ्या जल्लोषात स्वागत करतात पालखीचं. खरंच बघण्यासारखी पालखी असती बारामतीची, म्हणजे त्यांचं स्वागत कशा पद्धतीने करतात. आणि फुलांचा पण वर्षाव खरंच छान पद्धतीने करतात त्यांचा. भाविक आणि वारकरी पालखीवर फुलांचा वर्षाव करतात. हे बघा, आलेली आहे तुकाराम महाराजाची पालखी. आणि माझी हाईट नसल्यामुळे हो का, मी तुम्हाला जेवढं होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केलाय. बघा, ही लोक किती गर्दी करतात. आज मुक्कामी बारामतीत असती तरी लोक असे करतात. आता इथं थोडीशी थांबती वाटतं असं वाटायले, आणि असं स्टॉप करतात ते 5-10 मिनिटाच्या अंतरावर. ही पोलीस प्रोडक्शन त्यांची पण खूप मेहनत, त्यांना पण खूप लोकांना आवरावं लागतंय. लोक काय ऐकत नाहीत, चाललंय त्यांचं पण. आणि बघा, पुढे गेलेली आहे. तर त्या पालखीचे चाक कुणाच्या पायावरती जाऊ नये म्हणून त्या साईडनं ह्या साईडनं दोन्ही साईडनं पोलिस असं आवरतात लोकांना. आणि ते पूर्ण असा गोल राऊंड करतात त्या पालखीच्या शेजारी. तर चला, पालखी चाललेली आहे. बारामती नगर परिषद बारामती, स्वच्छ आमची बारामती, सुंदर आमची बारामती इथं लिहिलेलं बघा. आणि खरंच सुंदर आहे, स्वच्छ आहे. प्रत्येक ठिकाणी बॉक्स ठेवलेले आहेत कचरा टाकण्यासाठी, कुठेही कचरा टाकू नये म्हणून असे कार्टून ठेवलेले आहेत रोडच्या कडेला. तर बघा, हे वरही तुळशी वृंदावन ठेवलेलं आहे. आणि हे आहे बिगवन चौक, तिथं होता देशमुख चौक. देशमुख चौकातून मी आता आलेले आहे बिगवन चौकामध्ये. आणि ही चालत जाताना देशमुख चौकाकडे हो का, ही शाळेची दिंडी आहे. आणि यांनी पण सांगितले प्लास्टिकची पिशवी म्हणजे पर्यावरणचं दाखवलंय त्यांनी. आणि हे बघा, रुग्णवाहिका म्हणजे हे देहूवरून गाडी ह्यांच्या कंटिन्यू सोबत आहे, संत तुकाराम संस्थान देहू. तर हे देहूहून आलेले आहेत. हे तसंच पाठीमागाची अध्यक्षांची गाडी आहे त्यांच्या, संत तुकाराम महाराज अध्यक्ष देहू. तर तुम्हाला हे सगळं मी सुरुवातीपासून दाखवलेलं आहे, म्हणजे दिंडी यायलेलं सुरुवातीला काय असते. ही छोटी पालखी, आता ही छोटी पालखी येते. तर बघा, प्रत्येक वर्षी भरपूर, गेल्या वर्षी पाऊस नव्हता. हे ह्यांचे घोडे आहेत पालखीचे. घोडे पण एकदम मस्त सुंदर सजवले, सजावट एकदम मस्त केलेली असती.
आणि बघा हे दुसरा घोडा आहे, याच्यावरती हे बसलेत. तर बघा कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. जरा कुठं स्टॉप झाला की मी पण स्वतःला घेते आणि हे काढते. इथं कोणतरी पूजा करते म्हणून स्टॉप केला होता. तर अशा पद्धतीने मीही त्यांच्यासोबत 3-4-5 किलोमीटर चालले, म्हणजे जेवढं चालणं होईल तेवढं देशमुख चौकापासून बारामतीची जिथे मुक्कामी आहे तिथपर्यंत. तर माझी ह्या वर्षी एवढीच प्रार्थना आहे. हे बघा हे अभंग टाळ मृदुंग यांचं चाललंय. तर आता आलेले भिगवण चौकात, हे भिगवण चौकात आणि पलीकडं हो का 1000 दादांनी वाटप केलेले आहेत वडापावचे. तर असं दरवर्षी 1000 वडापाव वाटप करतात अजितदादा. तर बघू शकता तुम्ही इथं पालखी जवळजवळ येत आहे. आणि दरवर्षी पांडुरंगाला आपण पाऊस पडू दे असं मागतो, पण ह्या वर्षी पाऊस पडून गेलाय. मे महिन्यात भरपूर पाऊस पडलाय. माझी एवढीच या तुकाराम महाराजाच्या पालखीला प्रार्थना आहे की बाबा ही संपूर्ण वारकरी सुखरूप पोहोचू दे पांडुरंगाच्या दर्शनाला. एवढीच माझी प्रार्थना आहे. त्यांना कुठलेही काय होऊ दे नाही, त्यांच्या घरी व्यवस्थित जाऊ दे संपूर्ण वारकऱ्यांसाठी. कारण देवासाठी माझी तेवढीच इच्छा आहे. आणि दुसरी एक काय असेल ती मी मागितलेलीच आहे, तेवढी एकच आहे माझी. तर ती देवाने माझी 1 वर्षाच्या आत पूर्ण करावी हे पण मी मागते. आणि बघा ही लोक कसे करायलेत, मोबाईलला कॅमेऱ्याला समोर मला दिसू देणार. आणि हाईट पूर्ण आहे, स्टिक खराब झाल्यामुळं जरा प्रॉब्लेम झाला आहे माझा. तर चला, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. तर बघा ही तुकाराम महाराजाच्या पालखीचं इथं दर्शन घेण्यासाठी लोक कसे करतात. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं की भाविक म्हणजे ही वारकरी भक्त जेवढे आहेत बारामतीचे, पालखीला फुलाचा वर्षाव करतात. हो का, बघा म्हणलं होतं फुलांचा वर्षाव प्रत्येक वर्षी करतात आणि चौकात करतात आणि खूप छान पद्धतीने यांचं स्वागत करतात. तर पालखी आता जिथं मुक्काम करते उद्योग भवन या ठिकाणी, नगरपालिके उद्योग भवन बारामती या ठिकाणी आलेले आहे बारामती नगर परिषद पण. आणि शारदा विद्यालय प्रांगणात मुक्कामी असते. इथं त्यांच्या पादुका आता नेल्यात, तुम्हाला दिसल्या असतील. आणि हे अभंग म्हणत यांचं चाललेलं आहे, हे भक्त चाललेले आहेत आणि मुक्कामी आहेत. त्यांना पण माहिती आहे बारामतीत खरंच खूप छान दादा सुविधा करतात भक्तांच्या. हे चाललेत आता पालखी, त्यांचं नेण्याचं काम होतं आतमध्ये, तिथं नेऊन पादुका ठेवलेल्या आहेत. तर आता बारामतीतले ज्यांना दर्शन घ्यायचं त्यांची रांग लागलेली असते रात्रीच्या 12 वाजेपर्यंत. तर चालूच असतं ते. आणि आता चला मी पण दर्शन घेते आल्यासारखं. तर खूप मेहनत घेतलेली आहे व्हिडिओला. आणि व्हिडिओ हो का हे बघा का कसे डान्स करतात हे आजोबा, मस्त चाललंय त्यांचं त्याच्या तालावरती. आणि हे बाबांचं तर बघा किती वय आहे, तरी पण ह्यांच्या चेहऱ्यावर कुठंही जाणवत नाही थकवा. आणि खरंच यांना खूप आवड दिसते म्हणून हे जातात. आणि मी पण आले 4-5 किलोमीटर, म्हणलं तिकडं तर जाणं होत नाही आपलं, इथं तरी चालावं म्हणून तेवढे 5 किलोमीटर चालले असेल, 5 ते 6 किलोमीटर झालं असेल जाणं येणं. आणि हे बघा पालखी इथं मुक्कामी रथ इथं काढलेला आहे. आता घोडे तिकडं आरामासाठी ठेवलेत. आणि ही बैलजोडी पण नेणार आहे त्यांना आता चारा बिरा, त्यांना पण आराम, त्यांना पण जीव असतो ना आपल्याला. जसं आपण थकतो चालून तसं ही बैलजोडी पण थकली, त्यांना पण आता आराम करण्यासाठी. खरंच खूप रुबाबदार बैल आहेत. आणि बघा मला शिंका यायल्यात कारण धुळीची ॲलर्जी आहे. आणि फर्स्ट टाईमच असं झालं की मी तोंडाला बांधलेलं नाही तोंडाला बांधलं की मला शिंका भरपूर येतात धुळीची ॲलर्जी असल्यामुळं. तर माझी सुद्धा पांडुरंगाला बाबा हे आजार आहेत माझ्या मागची तेवढे घालावं एवढी इच्छा आहे. पण काय पांडुरंगाला प्रत्येक वर्षीच मागते, पण एकच इच्छा पूर्ण होईना. तर अशा पद्धतीने आपण आलेले आहेत जिथे पादुका ठेवलेल्या आहेत बारामतीमध्ये. आणि इथंच आता सुमित्राताई म्हणजेच दादांच्या पत्नी, अजितदादांच्या पत्नी उपमुख्यमंत्रीची, त्यांनी आरती केली. त्या आरती करून गेल्या की बाकीच्या भक्तांना इथं एंट्री करतात दर्शन घेण्यासाठी. आणि हे प्रत्येक वर्षी ठरलेलं आहे. गेल्या वर्षी सुप्रियाताईंनी केली होती आरती, ह्या वर्षी सुमित्राताईंनी केलेली आहे. तर चला ते तिकडं चाललेलं आहेत. आपल्याला काही तिकडं गर्दीत जाणं पण व्हायचं आणि दाखवणार पण होणार नाही. गेल्या वर्षी तुम्हाला दाखवलंच होतं मी, सुमित्राताईंनी बी सुप्रियाताई सुळे यांच्यासोबत पण व्हिडिओ काढले होते. तर जाऊ द्या. तर अशा पद्धतीने हे बघा लोक फुलं घेऊन येतात, हे करतात. भरपूर
भक्त हे झालेले आहेत. पोलीस प्रोडक्शन पण खूप मेहनत घ्यावी लागते यांना पण. आणि इथं सगळे मुक्कामाची तयारी सगळी करून ठेवलेली असते, आधीच सगळ्या सुविधा केलेल्या असतात. तर कसं वाटतंय तुम्हाला बारामतीतली तयारी बघून? म्हणजे कसे दादा करतात, किती छान पद्धतीने स्वागत करतात, किती तयारी केलेल्या आहेत. बाथरूम तर जागोजागी केलेले आहेत, कुठंच असल्या सुविधामध्ये कमी राहिलेले नाहीत. त्याच्यामुळं खरंच मला बारामतीच्या ह्या गोष्टी खूप आवडतात. आणि स्वच्छ आमची बारामती, सुंदर आमची बारामती, ह्याच पद्धतीने बारामतीसुद्धा ठेवलेली आहे. कुठेही कचरा टाकत नाहीत, काही नाही. प्रत्येक ठिकाणी कार्टून ठेवलेले आहेत. मी तुम्हाला ते पण दाखवणार होते, पण आता माझ्या आत्ता लक्षात आलंय. हे बघा पोलीस प्रोडक्शन. तर इतर वेळेला कधीही तुम्हाला मी बारामतीत गेले तर ते दाखवल. तर बघा अशा पद्धतीने आता हे कार्यक्रम ठेवलेले आहेत. तिथे यांचा हे कार्यक्रम भंगाचा हे चालू आहे. आणि हे सगळे भाविक बसलेले आहेत ते कार्यक्रम बघण्यासाठी. पलीकडे पोलीस प्रोडक्शन ते पण बघतायत. जरा थांबलेत आता पादुका तिकडे नेल्यामुळे. लेडीज तिकडे गेलेले आहेत, त्यांचं चालू आहे. जेंट्सनं जरा आराम केलाय. अशा पद्धतीने हा बघा हे वारकऱ्यांसाठी सुविधा केल्या तिथं बसायला झोपायला. आणि पलीकडे जी लाईन लागलेली आहे ना, ही पादुकाचे दर्शन घेण्यासाठी लाईन लागलेली आहे. तर बघा अशा पद्धतीने आराम करण्यासाठी इथं सुविधा केलेल्या आहेत. तुम्हाला नक्की तुम्ही कुठून व्हिडिओ बघतात हे माझं सांगा. आणि कशी वाटली तुम्हाला बारामतीमध्ये तुकाराम महाराजाची पालखी, सुविधा कशा वाटल्या, आणि नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि ही बघा उपजिल्हा रुग्णालय बारामती, ही आरोग्य सेवा यांच्या सगळ्या लेडीज ह्या बारामतीच्या आहेत. तर नक्की तुम्ही व्हिडिओला माझ्या सबस्क्राईब करा. आणि व्ह्यूजला खूप महत्त्व आहे, नक्की व्हिडिओ बघा. तर चला बाय फ्रेंड्स, आपल्या